आपल्यासोबत महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी जोडले आहेत। हर्षवर्धनजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहतोय नीट परीक्षेचा महाघोटाळा झाला, तब्बल 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालं। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे। कॉकरोच जनता पार्टीचं वादळ आता संसद भवनाकडे निघालंय। हे वादळ धडकणार अशी शक्यता आहे। दिल्लीतलं वातावरण चिघळलंय, आंदोलन चिघळलंय। आपली काय पहिली प्रतिक्रिया या आंदोलनावरती आणि सध्या जे काही घडतंय त्यावरती? एकंदरीत देशाची परिस्थिती चिघळलेली आहे। कायदा व सुव्यवस्थेची आणि व्यवस्था नावाची कोणती गोष्ट अस्तित्वात राहिली नाही। पेपर जे आहे ते विमानाने हवेतून आणावे लागतात। जे पंतप्रधान आहेत ते जबाबदारी घ्यायला तयार, जे शिक्षण मंत्री आहेत ते नैतिकतेच्या अनुषंगाने मागितलेला राजीनामा द्यायला तयार नाही। लोकशाही नावाची जी व्यवस्था आपल्या देशामध्ये आहे ती आता संपूर्ण नष्ट येण्याच्या अखेरच्या टप्प्यात आहे असं म्हटल्यास चुकीचं होणार नाही। मुळात पेपर फुटी ही पहिल्यांदा झाली नाही। सर्वसाधारणपणे भारत सरकारच्या अखत्यारीतील 154 पेपर हे मोदींच्या काळात फुटलेले आहेत। तर दुसरीकडे नीटचा जो पेपर आहे यावर्षीचा हा पहिल्यांदा फुटला नाही, हा यावेळेस 71 वेळा फुटलेला आहे। मागच्या अधिवेशनामध्ये राहुल गांधींनी संसदेमध्ये अत्यंत विनम्रतेने सांगितलं की देश म्हणून मी बोलतोय, विरोधी पक्ष किंवा पक्ष बाजूला ठेवून आपण एक दिवस नीटच्या एक्झामिनेशनच्या आणि मुलांच्या एकंदरीत परीक्षा पद्धतीवर आपण बोललं पाहिजे। कारण नीटचा पेपर गेल्या 10 वर्षात 70 वेळा फुटलेला आहे। त्यांच्या त्या सूचनेकडे दुर्लक्ष झालं। छात्रवृत्ती गुणच्या माध्यमातून राहुल गांधी सोल्युशन घेऊन येत आहेत। पेपर फुटीवर नुसती टीका नाही तर अल्टरनेटिव्ह आपली अरेंजमेंट काय असली पाहिजे हे देखील ते सांगत आहेत। अशा वेळेस ना संसदेत चर्चा होऊ शकते आहे, ना आंदोलकांशी चर्चा होऊ शकते। याचं कारण काय तर नरेंद्र मोदींना चंपतराय असेल काय आणि धर्मेंद्र प्रधान असेल काय यांना हात लावायची हिंमत नाही। कारण या चोरीमध्ये, या घोटाळ्यामध्ये ते थेट स्वरूपामध्ये सहभागी आहेत। म्हणून कुठल्याच पद्धतीचा FIR राम मंदिर चोरीतल्या चंपतरायवर पण होत नाही आणि पेपर लीकला थेट जबाबदार असणाऱ्या धर्मेंद्र प्रधानवरही कोणतीच कारवाई होत नाही। उलट पक्षी त्यांना संरक्षण जे आहे हे नरेंद्र मोदी देत आहेत। ही असणारी आजची ही परिस्थिती आहे। आंदोलन चिघळत असेल नसेल पण ते चिरडून टाकणं ही त्यांची असणारी भूमिका आहे। संसदेमध्ये या सर्व प्रश्नांवर चर्चा करायला नरेंद्र मोदींना काय अडचण आहे, पण अडचण ही आहे की चर्चा जर झाली तर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल, म्हणून ते चर्चेपासून पळत आहेत। जी आपण महत्वाचा मुद्दा मांडताय, मात्र NDAच्या विशेषतः भाजपच्या काही नेत्यांची प्रतिक्रिया आली होती। त्यामध्ये जाणीवपूर्वक वातावरण चिघळवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातून वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू आहे असा सुद्धा आरोप या आंदोलनावरती झाला होता। आंदोलनकारी बाहेर असतील किंवा काँग्रेस आणि इंडियाला आत असेल, हे काय म्हणतात आहेत? ते म्हणतात आहेत की ह्या पेपर फुटीला जबाबदारी स्वीकारून सरकारने याच्यातल्या दुरुस्तीच्या अनुषंगानं बोलावं, पेपर फुटीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी। कोणावर कारवाई केली? कोणावरही कारवाई केली नाही। सरकार म्हणून त्यांनी काय जबाबदारी स्वीकारली? काही स्वीकारली नाही। जबाबदारी स्वीकारायला तयार नाही, मंत्री राजीनामा द्यायला तयार नाही आणि अशा परिस्थितीत काय होणार? इथे संवाद तुटतो। त्या संवाद तुटलेल्या स्थितीमध्ये सत्याग्रहाची जी पार्श्वभूमी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला आहे तो सत्याग्रह या अनुषंगानं बाहेर नागरिक आणि आत काँग्रेस पक्ष करत आहे। नक्कीच हर्षवर्धनजी, आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये सुद्धा ठिकठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलाय। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मुख्य मागणी आहे। मात्र आता जे ताजे अपडेट आले होते त्याप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांची सुद्धा भेट झाल्याचं कळतंय। या भेटीबाबत नेमकं आपलं काय मत आहे? ते भेट त्यांनी घेऊ, त्यांची भेट हो ना हो, मात्र हे एकी थाली के चट्टे बट्टे आहेत। या सगळ्या हे तर मोक्काचे आरोपी आहेत। म्हणजे याचं म्हणणं थोडंसं चुकीचं वाटत असेल, मात्र संघटित स्वरूपाची जी गुन्हेगारी आहे त्याच्यातले आका जे आहेत ते म्हणत असताना मला दुःख होत आहे। मात्र त्याचे आका जे आहे ते आहेत नरेंद्र मोदी आणि त्याचे शार्प शूटर जे आहेत ते अमित शहा आहेत। त्यामुळे ही असणारी एक गँग आहे अलीबाबा और 40 चोरची, आणि त्याच्यामध्ये आपसात भेटून काय करताय? इतके दिवस काय झोपले होते का? इतके दिवस काय करतोय? आणि पेपर यावेळेस पहिल्यांदा फुटला आणि हा 71 वेळेस फुटलेला पेपर आहे। त्यांनी काय केलं? कोणती जबाबदारी स्वीकारली? आता राजीनामा त्यांचा घेत असतील तर मंत्रिमंडळातून ते बरखास्त करणार आहात का खाते बदल करणार आहे? हे बघा, चंपतराय यांनी राम मंदिरामध्ये चोरी केली, त्यांनी त्या ठिकाणी अत्यंत घाणेरड्या गोष्टी केल्या। त्यांचा राजीनामा हा महासचिव पदाचा राजीनामा त्यांना घेतला गेला। त्यांना विश्वस्त मंडळाच्या बाहेर फेकलं नाही गेलं,
वास्तविक पाहता ते विश्वास्त मंडळ बरखास्त केलं पाहिजे. आता तो तिथला जो न्याय आहे तोच न्याय मंत्रिमंडळातला आहे. हे यांनी जर धर्मेंद्र प्रधानला काढलं तर पेपर का फुटतो, पेपर कशासाठी फुटतो, पेपर कोणाकोणासाठी फुटला, कोण कोण कोणाकोणाला पेपर पुरवले गेले, कोण कोण डॉक्टर व्हावेत यासाठी कोणत्या मंत्र्यांचे, कोणत्या स्वयंसेवक संघाच्या कोणत्या लोकांना डॉक्टर केले त्या चिठ्ठा समोर येईल म्हणून यांची हिंमत नाही धर्मेंद्र प्रधानाला हात लावतील. नक्कीच हर्षवर्धनजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.